योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। व्हिडिओ बंद करा साळेसर. आपण भगवान पतंजली महर्षी रचित योगसूत्रांचा आपण क्रमशः विचार करत आहोत. 15 क्रमांकाचं सूत्र आज आपण अभ्यासत आहोत. परिणामताप संस्कार दुःखैर्गुणवृत्ति विरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकिनः. काल आपण पाहिलं होतं तत् कथम उपपद्यते योगिनः तत्सर्वं दुःखम इति आह. सुख उपभोग कालामध्ये सुद्धा योग्याला दुःखाची प्रतीती येते असं जे तुम्ही काल म्हटलं, हे कसं काय? योगिनः तत्सर्वं दुःखम इति आह. योगी सर्वच दुःख स्वरूप पाहत असतो ह्या संसार सृष्टीकडे. हे जे म्हटलं याला काही कारणमीमांसा आहे का? यावरती उत्तर पतंजली महर्षी देतात. दुःखम एव सर्वं विवेकिनः. विवेकिनः ज्यांना प्रकृती पुरुष अशी विवेक ख्याती प्राप्त झालेली आहेत असे योगी सर्वं म्हणजे ह्या सर्व सृष्टीच्या मध्ये दुःखम एव दुःखच आहे असा ते अनुभव करत असतात. म्हणून या सूत्रातलं हे प्रसिद्ध टोक आहे, दुःखम एव सर्वं विवेकिनः. विवेकी या सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये दुःखच अनुभवत असतात. मग
आम्ही तर ह्या सगळ्या सृष्टीच्या मध्ये सुख अनुभवतो आणि तो दुःख का अनुभवतो याचा विचार करण्याच्या अगोदर दुःख 3 प्रकारचं सांगितलं आहे आणि शेवटी चौथाही त्यामध्ये सहभाग करून घेतला. एकूण 4 प्रकारचं दुःख ह्या सूत्रामध्ये प्रतिपादन व्यास महर्षींनी आणि पतंजली महर्षींनी केलेलं आहे. पहिलं दुःख आहे परिणाम दुःख, दुसरं आहे ताप दुःख, तिसरं आहे संस्कार दुःख आणि चौथं आहे गुणवृत्ती विरोधाच्य. गुणवृत्ती विरोधाच्य म्हणजे गुणवृत्तींच्या मध्ये झालेल्या विरोधामुळे दुःख. याप्रमाणे परिणाम, ताप, संस्कार आणि गुणवृत्ती विरोध ह्या सगळ्यांच्या मध्ये दुःखच आहे असा योगी पुरुष हा अनुभवत असतो. मग आम्हाला तर सुखाचा अनुभव येतो आणि मग त्या योग्याला दुःखाचा अनुभव का येतो? आपण जे सुख अनुभवतो, योगी ते सुख विषमिश्रित अन्नाप्रमाणे त्या सुखाला त्याज्य मानतो. एखाद्या माणसाला अन्नामध्ये विष मिश्रित केलं आहे हे माहिती जर नसेल तर तो अन्न आनंदाने खातो आणि परिणाम मात्र मृत्यूचा उपभोगतो. त्याप्रमाणे जगातले सगळे प्राणी आपापल्या कर्माप्रमाणे हा सुखदुःखाचा अनुभव घेत असतात, परंतु योग्याला मात्र ह्या सगळ्या दुःखाच्या मध्ये सुखाच्या मध्ये सुद्धा दुःखाचा अनुभव येतो. याचं कारण व्यास महर्षींनी ह्या सूत्रावरती खूप मोठं भाष्य लिहिलं आहे. चिकित्सात्मक ह्या सगळ्या सुखाची दुःखाची चिकित्सा केलेली आहे. हे समजून घेण्याकरता कदाचित 1 तासापेक्षाही जास्त वेळ लागतो, पण तूर्त आपण संक्षिप्त समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अक्षिपात्र कल्पम असं त्या योग्याचं स्वरूप सांगितलं आहे. योगी हा डोळ्यांप्रमाणे असतो. म्हणजे कसं, आपण सगळ्या संपूर्ण अवयवांचा जर विचार केला तर त्या सगळ्या अवयवांच्या मध्ये डोळा अतिशय हा संवेदनशील आहे. म्हणजे धुळीचा अतिशय छोटा कण जरी आपल्या डोळ्यामध्ये गेला तरी ते डोळ्याला त्रास होतो, वेदना होतात. पण तोच धुळीचा कण आपल्या नाकाच्या गोलकावरती बसला, आपल्या कानाच्या गोलकावरती बसला, आपल्या होठांच्या गोलकावरती बसला, डोक्यावरती बसला धुळीचा कण, तर तो धुळीचा कण आपल्या इतर अवयवांच्या वरती बसलेला आहे याची जाणीवही होत नाही. पण तोच धुळीचा कण जर डोळ्यात गेला तर डोळा किती अस्वस्थ करून टाकतो. ज्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा मातीचा धुळीचा कण जर गेला असेल तर किती पीडा, किती वेदना होतात हे जाणवतं. पण तोच कण शरीराच्या इतर भागावरती पडला तर त्याची जाणीवही होत नाही. त्याप्रमाणे योग्याचं जीवन हे सगळ्या सुखांचा अनुभव घेताना तो इतका संवेदनशील असतो की इतर सुख जे आहेत ते दुःख मिश्रित असल्यामुळे त्याला तितक्या वेदना त्या सुखात देखील होत असतात, कारण तो विचारपूर्वक सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो. आता दुःख हे 3 प्रकारचं सांगितलं: परिणाम, ताप, संस्कार आणि गुणवृत्ती निरोध. सुखाचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा ते सुख 2 प्रकारचं आहे. एक आहे चेतन अचेतन साधनांच्या द्वारे प्राप्त होणारं सुख. चेतन म्हणजे स्त्री असेल, पुरुष असेल, मुलं असेल, मित्र असेल, परिवार असेल, हे सगळ्या चेतन सृष्टी त्या पशु पक्षी यांच्याद्वारे प्राप्त होणारं जे सुख आहे ते चेतन सुखाच्या द्वारे साधनांच्या द्वारे प्राप्त होणारं सुख. दुसरं आहे अचेतन साधनांच्या द्वारे प्राप्त होणारं सुख. म्हणजे त्यामध्ये ग्रह असेल, गाडी असेल, बाकीच्या वैभवातल्या वस्तू असेल, त्यांच्याद्वारे प्राप्त होणारं जे सुख आहे त्या सुखाला अचेतन साधनांच्या द्वारे प्राप्त होणारं सुख. आणि मग
जेव्हा सुख प्राप्त होतं त्याच्याबरोबर राग पण प्राप्त होतं. सुखानशयी रागा हा म्हणजे सुखाचा अनुभव घेतला की त्यापासून सुखाचे संस्कार उत्पन्न होतात आणि त्या संस्कारापासून पुन्हा ते सुख आणि त्या तत्साधनाच्या द्वारे सुख प्राप्त झालं त्या साधनांची अपेक्षा असते. तसंच त्या सुखाला प्रतिबंध करणारे काही घटक असेल तर त्याविषयी द्वेष उत्पन्न होतो. मग द्वेषाचे संस्कार उत्पन्न झाले की ते द्वेषाचे संस्कार आपल्याला ज्याच्यापासून दुःख झालं त्या साधनांच्या विषयी एक तिरस्कृत भावना उत्पन्न होते. मग ज्या साधनांच्या द्वारे दुःख झालं ते साधनही नको आणि त्या साधनांचा अनुभव ज्यातून आला असा दुःखही नको. मग असे त्यातून द्वेषाचे कर्माशय उत्पन्न होतात, रागाचे कर्माशय उत्पन्न होतात आणि मोहजन्य की ह्या सगळे पदार्थ हे सुख जे आहे ते अविद्या दोषाने युक्त असतात आणि त्यामध्ये क्षय मोह या गोष्टी कायम आपल्याजवळ टिकून युक्त असल्यामुळे कायम सुख टिकून राहावं असा एक प्रकारचा मोह उत्पन्न होतो. म्हणजे मी तरी कायम राहावं, सुखाची साधनं तरी कायम राहावे किंवा सुख तरी कायम राहावं. भोगता भोग्य आणि भोग हे सुखानुकूल पदार्थ कायम एकत्रित राहावे असा प्रकारचं कधीही शक्य नसताना ते तसं राहावं असं वाटतं तेव्हा हे मोह आहे. ज्याप्रमाणे रागयुक्त कर्माशय, द्वेषयुक्त कर्माशय आणि मोहयुक्त कर्माशय या संबंधाने चौथा युक्तिवाद व्यास महर्षींनी केला. ते म्हणतात जगात आपण जेव्हा जेव्हा सुखाचा अनुभव घेतो तेव्हा तेव्हा दुसऱ्याला कोणत्या तरी प्राण्याला पीडा देऊन मगच आपल्याला सुखाचा अनुभव येतो. सुखाचा अनुभव येताना दुसऱ्याला कोणत्या तरी जीवाला थोडी का होईना काही ना तरी पीडा ही पोचवली जातेच आणि म्हणून आपल्या सुखाचा अनुभव येतो. घर स्वच्छ असतं जेव्हा आपण झाडतो तेव्हा झाडण्याच्या बरोबर काही किडे मरतात. जेव्हा आपण स्वयंपाक करतो, ज्वारी बाजरी दळतो गिरणीमध्ये, त्यात सूक्ष्म कण असतात ते त्याबरोबर मरतात, त्याच्यामुळे त्रास होतो. पाणी जेव्हा आपण पितो, गाळून पाणी पितो, तेव्हा त्यातले जीवजंतू मरतात. ह्याप्रमाणे कळत नकळत झाडत असताना स्वयंपाकाच्या वरती गॅसवरती जेव्हा आपण पेटवतो त्या बारीक बारीक त्या ठिकाणी किडे असतात. जेव्हा पेटवतो तेव्हा ते मरतात, जळतात. याप्रमाणे गॅसवरती असेल, झाडण्याच्या वरती असेल, पाली गाळण्याच्या निमित्ताने असेल आणि मग आपण म्हणतो घर खूप स्वच्छ आहे, पीठ खूप चांगलं दळून दिलेलं आहे, या सगळ्यांचा आपण अनुभव घेतो. पण ते करत असताना किती प्राण्यांचा हिंसा झाली आहे म्हणून सुखाचा अनुभव घेताना ते हिंसाजन्य कर्माशय तयार होतात. याप्रमाणे रागजन्य कर्माशय, द्वेषजन्य कर्माशय, मोहजन्य कर्माशय आणि हिंसाजन्य कर्माशय अशा प्रकारचे सर्व लौकिक जेव्हा सुखाचा अनुभव जेव्हा आपण घेतो तेव्हा लौकिक सुखाच्या द्वारे आपल्याला अशा प्रकारची अनुभूती येते. त्यानंतर पाचवा युक्तिवाद या संबंधाने असा आहे, लौकिक सुख म्हणजे काय आहे? आपल्या मनातील त्या तृष्णा कामना ह्या शांत होणं म्हणजे आपण सुख मानतो. पण इंद्रियांची चंचलता झाली की सुखाची उपलब्धता असून सुद्धा आणि मन एकाग्र नसेल तर सुखाचे साधनं वर्तमान काळामध्ये प्रस्तुत असून सुद्धा त्याच्यापासून आपल्याला सुखाचा अनुभव येत नाही. जेव्हा असं जेव्हा होतं तेव्हा आपण सुख साधनं उपलब्ध असताना सुद्धा दुःख अनुभवतो. अर्थात हे सुख दुःखांचं चक्र हे सारखं चालू असतं. ह्याप्रमाणे हा विचार झाल्यानंतर दुःख हे 3 प्रकारचं सांगितलं. परिणाम दुःख. परिणाम दुःखांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे, जे चेतन आणि अचेतन विषय जे आपल्याला सुखी करण्याचा प्रयत्न आपण आपल्या प्रयत्नाच्या द्वारे करतो ते वर्तमान काळात चेतन अचेतन पदार्थ जे सुख देतात तेच परिणाम काही काळामध्ये ते दुःखाला कारणीभूत ठरतात. तेव्हा त्याचा परिणाम हा दुःखजन्य होतो. ज्याच्यापासून आपल्याला सुख प्राप्त होतं असे पती पत्नी यांच्यामध्ये जर वादविवाद झाले तर ते जवळ असून सुद्धा आपल्याला सुख न देता दुःख देतात.
अनुकूल पदार्थ असेल पण रोग झाला तर ते खाता येत नसेल तरी दुःख होतात. ह्याप्रमाणे गीतेमध्ये सुद्धा सात्विक, राजस, तामस अशा सुखांचा विचार करते वेळेस त्यांना दुःखच असं म्हटलं आहे. याप्रमाणे यत्तदग्रे विषमेव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्त मात्मबुद्धी प्रसादजम विषय इंद्रिय संयोगात यत्तद अग्रे मृतोपमं परिणामे विषमेव तत्सुखम राजसं स्मृतं यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदावृतम. ह्याप्रमाणे या सुखांच्या मध्ये सुद्धा दुःखाचा अनुभव येतो. ह्याप्रमाणे परिणामी जे आपल्याला आता सुख देतात त्याचाच परिणाम भविष्य काळामध्ये दुःखामध्ये होऊ शकतो. अशाला सुखाला परिणाम दुःख असं म्हणतात. त्याचं महत्त्वाचं कारण एक आहे, ह्या सुखाचा जेव्हा अनुभव घेतो तेव्हा आपल्याला आसक्ती निर्माण होते. मग रागजन्य कर्माशय, कधी कधी त्याच्या सुखामध्ये कोणी प्रतिबंध केला तर मग द्वेष उत्पन्न होतो. द्वेषजन्य संस्कार कर्माशय तयार होतात. कधी कधी ते सुख ज्याच्याद्वारे प्राप्त होतं ते माध्यम, ते सुख आणि मी भोगता कायम असावा असं कधी होऊ शकत नाही, तेव्हा मोहजन्य संस्कार तयार होतात. याप्रमाणे रागजन्य, द्वेषजन्य आणि मोहजन्य संस्कार एकत्रित झाल्यानंतर शुद्ध सुखाची अनुभूती कशी येईल बरं. आणि दुसरं आहे, सतत सतत या विषयांच्या माध्यमातून सुखाचा अनुभव घेतला की मग योगाभ्यासाच्या ऐवजी भोगाभ्यासाची एक प्रकारची प्रवृत्ती ह्या इंद्रियांच्या मध्ये तयार होते. आणि भोगाभ्यासाने म्हणजे भोगाच्या अभ्यासाने तृष्णा कधीच शांत होऊ शकत नाही. भोगाच्या द्वारे इंद्रिय कधीच अंतर्मुख होऊ शकत नाही. उलट भोग प्रवृत्तीने हा राग वाढतोच आहे. म्हणून एक मोठा विचारवंत राजा भर्तृहरी त्याने सांगितलं, मी सगळ्या सुखाचा अनुभव घेतला पण मला एक निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो, भोगान भोगता वयमेव भोगता. उलट मी भोगांचा भोग न घेता भोगानेच मला भोगून टाकलं आहे. भोगान भोगता वयमेव भोगता तपेन तप्ताम वयमेव तप्तः. मी तप तर केलं नाही, उलट या भोगाने मात्र मी संतप्त झालेलो आहे. कालेन याता वयमेव याता. ह्या सगळ्या सुखोपभोगाच्या मध्ये मी कालयापन केलं असं जर म्हटलं तर ते पण बरोबर नाही. उलट काळानेच मला खाऊन टाकलं. काळाचा उपयोग मी केला नाही, काळानेच माझा उपयोग करून घेतला आणि शेवटी माझा असा अनुभव आलेला आहे, आता मी वृद्ध झालो आहे. पण मी जरी वृद्ध झालो तरी माझी तृष्णा मात्र अजून काही वृद्ध होत नाही. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. याप्रमाणे मनुस्मृतीमध्ये सुद्धा असं एक वचन येतं की अग्नीमध्ये आपण तूप टाकल्यानंतर त्या तुपाच्या द्वारे अग्नी कधीच शांत होत नाही, उलट ती वृद्धी वाढतच जाते. त्याप्रमाणे विषय इंद्रिय संयोगाच्या अभ्यासानं भोग प्रवृत्ती कमी होत नाही, उलट ती वाढतच जाते. न जातु काम कामाना उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूये भावी वर्धते. अर्थात या परिणाम दुःखाच्या बाबतीमध्ये म्हटलं आहे की मनुष्य वृद्ध होतो पण वृद्धापकालामध्ये सुद्धा सुख लालसाची तृष्णा ही सारखी वाढत जाते. आणि म्हणून सुखाचा या इंद्रियांच्या माध्यमातून सुखाचा अनुभव घेणं योगी कसा म्हणतो, उदाहरण दिलं आहे. विंचवाच्या विषाच्या भयाने भयभीत झालेला एखादा व्यक्ती पळत सुटला आणि मध्येच विषारी सर्पाच्या दंशाने तो प्रभावित झाला, तर असं आहे म्हटले, एका दुःखापासून एका विषयाच्या पासून नीट सुख होत नाही म्हणून आपण दुसऱ्या विषयाकडे पळतो, पण तिथे गेल्यानंतर तो परिणाम म्हणजे सर्पाच्या दंशाप्रमाणे आहे. विंचवाचा दंश झाला तरी काही काळ वेदना होऊन त्या शांत होतात, पण सर्पाचा जर दंश झाला तर मात्र दुःख भोगावे लागतात. याप्रमाणे या सगळ्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांच्या पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून प्राप्त होणारं सुख परिणामी हा दुःखालाच कारणीभूत ठरत असल्यामुळे याला ताप दुःख असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे ताप दुःखाचा परिणाम झाल्यानंतर पुढे आहे संस्कार दुःख. संस्कार दुःख म्हणजे जेव्हा आपण सुखाचा अनुभव घेतो तेव्हा चित्ताच्या मध्ये सुखाचे संस्कार तयार होतात.
आणि सुखाचे संस्कार तयार झाले की त्या सुखाच्या संस्कारानुसार पुन्हा आपण त्या सुखाच्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो. त्याचप्रमाणे त्या सुखामध्ये कोणी जर प्रतिबंध केला तर द्वेषाचा संस्कार तयार होतात आणि त्या द्वेषाच्यामुळे पुन्हा आपण ज्याच्यापासून द्वेष उत्पन्न होतो त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रागाच्या संस्कारापासून रागात्मक क्रिया करायला लागतो, द्वेषाच्या संस्कारापासून द्वेषात्मक क्रिया करावा लागतो आणि त्यामध्ये रागापासून मग पाप पुण्य धर्म अधर्म हे संस्कार तयार होतात आणि या संस्कारापासून मग पुन्हा कर्म, कर्मापासून पुन्हा संस्कार, संस्कारापासून पुन्हा कर्म, असं जन्म मृत्यूची ही अव्याहत परंपरा सारखी चालू राहते आणि हे कधी संपतच नाही. आणि दुसरं, या ताप दुःखाच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांचा अनुभव असेल आणि तो अनुभव साधारण हा आहे की जेव्हा आपण एखाद्या सुख साधन असणाऱ्या वस्तूंचा संग्रह करतो तेव्हा त्याच्या संग्रह करण्यामध्ये किती कष्ट करावे लागतात, नंतर त्या सुख साधनांच्या रक्षणामध्ये किती कष्ट करावे लागतात, त्या सुख साधन ज्यातून प्राप्त होतात त्यांच्या वृद्धीसाठी किती कष्ट करावे लागतात आणि शेवटी चुकून त्या सुख साधनं ज्या माध्यमातून होतात ते आपल्या हातून निसटून जर गेले तर आणखी दुःखच दुःख होतात. याप्रमाणे ज्याच्यापासून आपण, ज्या साधनांच्या पासून आपल्याला सुख होतं त्यांच्यावरती आपण अनुग्रह करतो, वा वा तुम्ही खूप चांगले, खूप स्तुती करतो. ज्यांच्यापासून आपल्याला दुःख होतात त्यांच्यावरती आपण रागवतो किंवा त्यांना आपण मारतो, हिंसा करतो. याप्रमाणे एकाला अनुग्रह तर एकाला पीडा, धर्माधर्मचरण, याप्रमाणे त्या सगळ्यांच्या माध्यमातून सुखोपभोग कालामध्ये सुद्धा दुःखाचीच अनुभूती विवेकी पुरुषांना येते. याला ताप दुःख असं म्हणतात. ज्याप्रमाणे परिणाम दुःख, ताप दुःख आणि शेवटी ताप दुःख, संस्कार दुःख आणि चौथं आहे गुणवृत्ती दुःख. ह्या संसाराच्या मध्ये अशा त्रिविध दुःखांच्या मध्ये आपण जर विचार केला तर सारखं कोणतं ना कोणतं हे परिणाम दुःख असेल, ताप दुःख असेल किंवा संस्कार दुःख असेल आणि त्यापैकी शेवटचं दुःख आहे गुणवृत्ती विरोध दुःख. गुणवृत्ती विरोध दुःख असं म्हणताना सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण असे 3 प्रकारचे गुण आहेत आणि हे गुण एकमेकाच्या विरोधी आहेत. सत्वगुण झाला की ज्ञान, प्रकाश, सुखाची अनुभूती येते. रजगुण वाढला की क्रियातून दुःख अनुभव येतं. तमोगुण वाढला की स्थिती, मूढता याचा अनुभव येतो. आणि हे 3 गुण असे आहेत की एकाची वृद्धी झाली असताना 2 गुण कमी होतात. सत्वगुण वाढला की रजगुण आणि तमोगुण कमी होतात. तमोगुण वाढला सत्वगुण रजगुण कमी होतो. रजगुण वाढला की पुन्हा सत्वगुण आणि तमोगुण कमी होतो आणि 1 गुण वाढला की त्याच्या विरुद्ध असणारे 2 गुणांना कमी ह्या ठिकाणी राहावं लागतं. म्हणजे कदाचित आता सत्वगुण योगाचा अभ्यास करताना सत्वगुण वाढला आहे पण मध्येच जर रजगुण वाढला तर आपलं त्या ठिकाणी मन लागत नाही, कधी कधी झोप येते. मग त्यावेळेस असं वाटतं की अरे आपण याच्याकरता बसलो आणि तिथे झोप यायला लागली किंवा कळत नाही आपल्याला. मग या गुणवृत्तींच्या मध्ये विरोध होतो. ह्याप्रमाणे ह्या संस्कार दुःख, ताप दुःख, गुणवृत्ती दुःख अशा सर्वच दुःखांनी हे संसार हा दुःखित असल्यामुळे यातून बाहेर कसं पडावं हे करण्याकरता चिकित्सा शास्त्रामध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की त्याचे 4 अंग मानले जातात चिकित्सा शास्त्रामध्ये म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये. पहिल्यांदा जेव्हा रोगी येतो तेव्हा याला कोणता रोग झाला आहे त्याकडे तो रोगी म्हणून जेव्हा येतो, नंतर त्या रोगाचं निदान केलं जातं की रोग हेतू या रोगाला काय कारण आहे याचा विचार केला जातो आणि नंतर या रोगातून मुक्त होऊन याला आरोग्य कसं प्राप्त होईल, मग रोग निवृत्ती हा 3रा उपाय आहे कारण सांगितलं जातं. आणि मग हा रोग निवृत्तीसाठी कोणतं औषध वापरणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून औषधाचा उपयोग केला जातो. म्हणजे रोग हेतू, आरोग्य आणि औषध या 4 अंगांचा विचार हा वैद्यकीय शास्त्रामध्ये जसा केला जातो तसं हे दिसणारं संसार जो आहे हा दुःखरूप आहे
या दुःखरूप संसाराला हेतू काय आहे, म्हणजे पहिल्यांदा संसार, या संसाराचा हेतू, दुःखाला कारण काय आहे, नंतर ह्या दुःख निवृत्तीपासून जी मोक्ष स्थिती आहे ती मोक्ष काय आहे, आणि मोक्ष प्राप्तीचा उपाय काय आहे, असा या 4 अंगाचा विचार केला जातो. तेव्हा या संसार जर सर्व विवेकी महापुरुषांना दुःखमय वाटत असेल तर हा संसार दुःखाला कारणीभूत आहे. मग हा दुःख कशामुळे होतं, त्याचं कारण सांगितलं, संयोग हेतू. म्हणजे प्रधान आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष हे एकमेकापासून भिन्न असताना त्या दोघांना एकच समजणं, आणि या शरीराला शरीर चेतन तत्वापेक्षा आणि चेतन तत्व या पुरुषापेक्षा भिन्न असताना हा संयोग एक समजणं, हा संसाराला कारण हेतू आहे. मग याची निवृत्ती कशी होईल? संयोगस्य अत्यंत निवृत्ती. या संयोगापासून अत्यंत निवृत्ती म्हणजे जडाचे धर्म वेगळे, चेतन धर्माचे वेगळे, ह्या दोघांना एकमेकापासून भिन्न समजणं, यांचा संबंधच नाही असा जेव्हा अनुभव येतो, मी चेतन पुरुष आहे, साक्षी चेतन आहे, याचा अनुभव येणं, हा मोक्ष आहे. मग ही मोक्ष स्थिती कशाने प्राप्त होईल? तर सम्यक दर्शन हनोपाया. हे सम्यक दर्शन म्हणजे यथार्थ दर्शन, प्रकृती काय, पुरुष काय, चेतन तत्व काय, चित्त तत्व काय, ह्या दोघांचं यथार्थ दर्शन याप्रमाणे विवेक ख्यातीच्या द्वारे, असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे यांचं पृथक करण्याचं जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा त्याला या संसार दुःखाच्या उपायाची तिथे परिणती होते. याप्रमाणे मी चेतन तत्व पुरुष असल्यामुळे त्या चेतन तत्वाचा त्यागही घडू शकत नाही आणि ग्रहणही घडू शकत नाही. मग ग्रहण त्याग विरहित असणारं माझं हे स्वरूप आहे असं जेव्हा योग्याला कळतं, तेव्हा या सर्व दुःखांपासून परावृत्त होऊन तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम या स्थितीमध्ये येण्याकरता परवैराग्य आणि अपरवैराग्याच्या द्वारे हा योगी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो, आणि मग याप्रमाणे या योगाची अनुभूती जी येते ती परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध दुःख, सगळीकडे दुःखच दुःख आहे. आणि म्हणून दुःखमेव सर्वं विवेकिनः, विवेकी या सगळ्यांच्या मध्ये दुःख पाहत असल्यामुळे तो शाश्वत सुखाच्या अनुभूतीकडे येतो, आणि ह्याकरता तो योगाभ्यासाच्या द्वारे वैराग्य, अपरवैराग्य आणि परवैराग्याच्या द्वारे एक संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी यांच्या माध्यमातून सर्व दुःखांची निवृत्ती करून शाश्वत सुखाची अनुभूती घेतो. आणि म्हणून हा विवेकी डोळ्यांप्रमाणे आहे. डोळ्यात जसं कोणतीही वस्तू सहन होत नाही, छोटी सुद्धा, तसं विवेकी पुरुषाला कोणतंच दुःख, सुखामध्ये सुद्धा दुःखाची अनुभूती येत असल्यामुळे कोणतंच तो दुःख सहन करू शकत नाही. हा विवेक त्या ठिकाणी असल्यामुळे परिणाम ताप संस्कार दुःखैही गुणवृत्ती विरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकिना, हा संक्षिप्त विचार जरी म्हटला तरी आपल्या दैनंदिन वेळेपेक्षा 7 मिनिटं जास्त झाले. पण संपूर्ण या सूत्रावरचं जे व्यास भाष्य आहे ते जर पाहिलं तर किमान आपल्याला 2 तास नक्की लागले असते. पण याचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन करून हा विषयापासून दुःख होतं, हा दुःखाचा अनुभव सगळ्यांनाच असल्यामुळे याकरता व्यासांचं भाष्य वाचलं पाहिजे, शंकराचार्यांचं भाष्य वाचलं पाहिजे, किंवा आणखी भोजवृत्ती वाचली पाहिजे असं काही नाहीये. आपल्या सगळ्यांना सुद्धा दुःखाचा अनुभव इतका आहे, फक्त विवेक वैराग्याच्या द्वारे टाकण्याची तयारी झाली आणि शाश्वत सुखाच्या योगाभ्यासाची तयारी झाली की हे सूत्र प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरेल याची नक्कीच खात्री आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.